दिवा. अरे सर, असं बोला मिस्टर धुरंदर, काय महत्वाचं बोलायचं होतं? डॉक्टर मिसेस सुलेखा धुरंदरांच्या केस विषयी मला डिस्कस करायचं. मी त्यांचा मुलगा. आमच्या घरात ही दुर्दैवी घटना घडली आणि त्या ऍक्सिडेंटमुळे माझी मम्मा कोमात गेली आणि ती अजूनही कोमात. हो, माझ्याकडे त्यांची फाईल आली. मी लवकरच ती बघून घेतो. डॉक्टर, एक रिक्वेस्ट होती. बोला. तुम्ही काहीही करा पण लवकरात लवकर माझ्या मम्माला बरी करा. त्यासाठी जी लागेल ती मदत मी करायला तयार. पण प्लीज तिला लवकरात लवकर कोमातून बाहेर काढा. तिची ही अवस्था आम्ही नाही बघू शकत. डोंट वरी मिस्टर धुरंदर, मी पूर्णपणे एफर्ट्स घेईन. तुमच्या आईंना लवकरात लवकर बरं करायचा मी प्रयत्न करतो. मी डॉक्टर असलो तरी मीही कोणाचा तरी मुलगाच आहे. त्यामुळे आय कॅन अंडरस्टँड की आपल्या आईला अशा अवस्थेत बघून एका मुलाच्या जीवाला काय वाटत असेल. मिस्टर रोहन, तुमच्या आईंना लवकरात लवकर बरं करायचा मी प्रयत्न करतो. थँक्यू सर. बघ ना मी काय काय शॉपिंग केली आज. मस्त सेल होता. टेक अ लुक. इरा, घरात काय परिस्थिती आणि तुझे काय चाललंय? मामांची तब्येत बरी नाही. ज्याला जसा वेळ मिळेल तसे आम्ही हॉस्पिटलमध्ये जातो. आणि हे काय चाललंय तुझं? जेपी डॉल, तुझं झालं बोलू. आता माझं ऐक. मला जसं वागायचं असतं ना मी तशीच वागते. आणि मी काय करावं हे सांगायचा अधिकार मी माझ्या नवऱ्याला पण दिला नाही. सो तू कोण आहेस? डॅड, डॅड, मम्मा औषधांना काही रिस्पॉन्ड करतात का? नाही, काहीच रिस्पॉन्स देत नाही आहे. अवस्था बघवत नाही ग मला. माझी सुलेखा हॉस्पिटलमध्ये निश्चित पडलेली आहे. मला नाही बघत. कधी एकदा ती कोमातून बाहेर येते आणि कधी एकदा मी तिच्याशी बोलतो. असं झालंय मला. पण काही लोकांना माझी काळजी, माझं बोलणं खरं वाटत नाही. आपल्या घरात काही परकी मंडळी आहे ज्यांना अजूनही असं वाटतंय की मी सुलेखाला ढकललं. अरे अनावधानाने एखाद्याला धक्का जरी लागला ना माझा तरी त्याला 10 वेळा सॉरी म्हणतो, 10 वेळा माफी मागतो त्याची. आणि इथे अजूनही माझ्यावर आरोप होत आहेत की मी सुलेखाला ढकललं. साहेब, तुम्हाला भेटायला कोणीतरी मॅडम आल्या. कोण मॅडम? मॅडम सरोज पंडित.